नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा जो हा सुंदर पावलांचा व्हिडिओ आहे, हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. 2-3 दिवसापूर्वीच मी एक बेसिक रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला. तर आपल्या ज्या मंगलताई आहे, आपल्या सबस्क्रायबर, त्यांनी एक कमेंट केलेली की जे आपण लक्ष्मीचे पावलं काढतो, तर बोटांना आकार कसा द्यायचा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला मी. तर बघू शकता, आपण आधी गोपद्म काढले आणि बोटांसाठी मोठे मोठे टिपके काढून घेतले. आणि अंगठ्याला जेव्हा आकार देतो आहे आपण, तेव्हा बोटाची पोझिशन बघा मैत्रिणींनो. आणि जेव्हा बाकीचे जे बारीक बोटं असतात अंगठ्या शेजारचे, त्याला जेव्हा आकार देतो तेव्हा बोटाची पोझिशन बघा तुम्ही. दोन्ही पोझिशन्स वेगळ्या आहेत, कारण की आपला अंगठा हा मोठा असतो आणि बोटं बारीक असतात, त्यानुसार आपण ती पोझिशन चेंज केलेली. तर तुम्हालाही जर अशा काही रिक्वेस्ट असतील रांगोळीबद्दल, तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी वेळात वेळ काढून त्या रिक्वेस्टला मान देऊन व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जशी पाहिजे तसे रांगोळीचे व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि आजची रांगोळी तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा, खूप सुंदर दिसणार आहे. सोपेच आहे लक्ष्मीचे पावलं हे. आपण लक्ष्मीचे पावलं काढल्यानंतर त्यामध्ये स्वस्तिक काढलं स्टेन्सिलच्या मदतीने. या रांगोळीचा डिटेल व्हिडिओ लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की सबस्क्राईब करा. रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात. तर भेटूया अशाच एका सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. आजचा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.